नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक मोहिते, मी वर्ल्ड शॉर्टेस्ट बॉडी बिल्डर आणि आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की आज आम्ही चाललो आहे देवदर्शनाला, म्हणजे पंढरपूरला आत्ता चाललो आहे. तर आम्ही टोटल 4 ठिकाणी जाणार आहोत: पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि गाणगापूर. तर रात्र खूप झाली आहे, रात्रीच्या 9:30 वाजलेले आहेत आणि आता आमचा हा रात्रीचा प्रवास चालू होतोय थोड्याच वेळात. तर तुम्ही व्हिडिओमध्ये असंच राहा. आणि माझ्यासोबत कोण आहे ते तुम्हाला पाहायचं आहे का? तर आपण भेटूयात. माझा कोच नरू भाऊ, ज्यांनी मला ज्ञानाचे खूप व जिमबद्दल, एक्सरसाइजबद्दल, वर्कआउटबद्दल ज्यांनी खूप मला नॉलेज शेअर केलं आणि मला घडवण्यामध्ये खूप मोठा हात आहे त्याचा, असा माझा मित्र आणि कोच नरू भाऊ. तो हे माझ्यासोबत आहे. वहिनी पण आहे, व्हिडिओ बनवतात आणि नेहमी माझ्यासोबत असणारा आणि एका फोनवरती धावून येणारा असा आमचा हा गणू पण येत आहे माझ्यासोबत. आणि जयाची पण तयारी चालू आहे आतमध्ये, किचनमध्ये लगभग चालू आहे. तर आता हा कुटुंब परिवार, मित्रपरिवार निघाला आहे पंढरपूरच्या दिशेने. तर आता तुम्ही पहा. मित्रांनो, आता आम्ही ऑन द वे आहे आणि आता पेट्रोल भरायचं काम चालू आहे. तर पाहू शकता जया, पाठीमागं नरू भाऊ, वहिनी आणि जया आहे, पुढं गणू आहे द बॉस. आणि आता आम्ही निघालो आहे, चाललोय एक्सप्रेसला लागलोय. पण बघा ट्रॅफिक बघा, अरे बाबा बाबा बाबा, ट्रॅफिक मध्ये आमचा 1 तास इथंच गेलाय. अजून आम्ही लोणावळ्याला पण नाही पोहोचलो. वाटलं नाही आम्हाला एवढ्या रात्रीची एवढी ट्रॅफिक लागल. पण एक चांगली गोष्ट हे आहे की पाऊस पडत नाही आहे. धुका पडलाय, वाजले आहेत 12:10 आणि आम्ही पोहोचलो आहे पुण्यामध्ये. कारण का ट्रॉफिकने आम्हाला खूपच सतवलं आणि खूपच वेळ घेतला ट्रॉफिकने. त्यामुळे आता आम्ही पोहोचायला 2 तास लेट झालो आहे. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहे जेजुरीला. आणि जेजुरीला पोहोचता आम्हाला वाजले आहेत रात्रीचे 1:45 आणि 2:45 वाजताचे तुम्ही काही दृश्य पाहू शकता जेजुरी मधले. इकडे एकही चहाचं दुकान सुद्धा ओपन नाही. आम्ही चक्क 4 ते 5 तासानंतर थांबलो आहे जेजुरीच्या पुढे वाल्हे गावामध्ये. तिथे आता आम्ही इथे चहा पिलेला आहे. आणि रात्रीचे पाहू शकता तुम्ही 2:04 झालेले आहेत. तर कंटिन्यू ड्रायव्हिंग करून खूप मजा आली आहे. आणि थोडीशी चिमचिम पावसाच्या सरी पण येत आहेत. त्यामुळं खूप मजा घेत आहे, मी एन्जॉय करत आहे. आणि या ठिकाणी थोडीशी आपल्या कारला पण रेस्ट दिली आहे. तर आता आम्ही पुढचा प्रवास चालू करतो आहे. वाजले आहेत रात्रीचे 3:30 आणि पंढरपूर अजूनही 90 ते 95 किलोमीटर लांब आहे. मला लागली होती खूप झोप, म्हणून नरूभाऊ आणि गणूभाऊ म्हणला की आपण पिऊ गुळाचा चहा, स्वादिष्ट चहा. आता आम्ही दोघं पण चहा पितोय. या तुम्ही पण. मित्रांनो, आता वाजले आहेत सकाळच्या 6:15. आम्ही पोहोचलो आहे पंढरपूरला आणि शोध घेत आहे रूमचा. पण रूम काय अजून आम्हाला मिळाली नाही. इथं काहीतरी आहे, भक्त निवास. रूम भाड्याने मिळेल, AC नॉन AC. कुठं आहे आता? मित्रांनो, खूप कसरत केल्यानंतर आम्हाला रूम भेटली फायनली. पण रूम अशी भेटली
की त्यामध्ये ना झोप लागत. गणेश इथं झोपलाय, इकडे नरूभाऊ पण सुसाट झोपलाय. पण मला काय झोप लागेना अजून. आता तयार होणार आम्ही आणि जाणार दर्शनाला. या रूम मधून नुसताच आपला आवाज येतोय सगळा, नुसतं हॉर्न विरांचा. त्यामुळं झोप लागत नाही, पण झोप जास्तच डिस्टर्ब होते. आता आमच्या सर्वांच्या आंघोळ वगैरे झालेली आहे, मस्त टकाटक कपडे घातलेले आहेत सगळ्यांनी. आणि आता आम्ही रूम सोडत आहे, गणू दादाची लाडकी रूम. चला चला. तर आता आम्ही निघालो आहे चालत चालत मंदिराच्या दिशेने. पाहू शकता गर्दी किती आहे. इकडे आतमध्ये त्यांनी कार सोडलेली नाही आणि आम्ही चालत चालत आलो आहे. मित्रांनो, ही आहे समोर दिसत आहे ती चंद्रभागा नदी. ती मंदिरापासून खूपच जवळ आहे आणि आता आम्ही चाललो आहे चंद्रभागा नदीच्या जवळ. आणि चंद्रभागा नदीला आता आम्ही पोचलो आहे. होडीमध्ये बसून काही होडीचा आनंद घेत आहे व दर्शनही झालेले आहे. दर्शन करण्यासाठी व चंद्रभागेच्या आतून राऊंड मारण्यासाठी पात्रामध्ये, चंद्रभागेच्या पात्रामध्ये आता आम्ही एक सवारी करणार आहे होडीची. तर तुम्ही पाहत राहा ही व्हिडिओ. तर खूप येणार आहे. तुम्ही काय बोलणार दादा? हे आहेत आमचे ड्रायव्हर होडीचे आणि हे आहेत होडीचे ड्रायव्हर. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. मी खूप थँक्यू सो मच.